काल आपण लॉजिक चॅप्टरमध्ये त्याच्या अप्लिकेशन टू स्विचिंग सर्किट बघून राहिलो. इट इज लिटिल बिट हार्ड rather than the simple logic chapter which I taught you. Okay. Now switching circuit मध्ये कसं केलं होतं? स्विचिंग सर्किटचं एक्सप्रेशन आपण लिहिणं पहिल्या प्रॉब्लेम मध्ये शिकलो. कारण छोटे छोटे दोन फॉर्म्युले शिकवले तुम्हाला. जर पॅरलल मध्ये दोन स्विचेस असले, जर पॅरलल मध्ये दोन स्विचेस असले असे, ठीक आहे, तर याचा फॉर्म्युला आहे PRQ. याचा लॉजिकल एक्सप्रेशन आहे PRQ. आणि दुसरा फॉर्म्युला जर सीरीज मध्ये दोन स्विचेस असले PQR स्विचेस, तर याचा एक्सप्रेशन बनते P and Q. You remember simple these two formulae and depending on these I will write. कालचा प्रश्न मी कंटिन्यू करतो. क्वेश्चन नंबर 1. काल 2-3 स्विचेस घेतले आहेत. ओके, स्विचिंग सर्किट दिली होती, याचा एक्सप्रेशन लिहायचा आणि याचा ट्रूथ टेबल काढायचा, असा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, याचा एक्सप्रेशन लिहून ट्रूथ टेबल काढायचा. एखाद दोन प्रॉब्लेम करू जेणेकरून, आणि याच्यात फक्त दोनच फॉर्म्युले वापरू. आणि हे जे मायनस वाला स्विच आहे इट इज इन्व्हर्टेड. काल त्याचा संदर्भ समजून दिला आहे. इन्व्हर्टेड म्हणजे बंदचं चालू होते, चालूचं बंद होते असं. तर इथं S1 S2 S3 अशा स्विचेस वापरले आहेत. तर S1 S2 S3 मध्ये आपला काही खास इंटरेस्ट नसते. लॉजिक चॅप्टर असल्यामुळे यांना मी याला P मानतो, या S2 ले Q मानतो आणि S3 ले R मानतो. तर असं मी लिहून घेतो. लेट P विथ द स्टेटमेंट्स. आणि लॉजिक असल्यामुळे हे स्टेटमेंट मध्ये बदलवतो. आहे स्विचच. स्विच S1 इज क्लोज्ड. क्लोज शब्दाचा अर्थ ऑन होते सांगितला आहे. Q ला मी स्विच S2 मानतो आणि R ला S3 मानतो. क्लोज शब्दाचा अर्थ होते ऑन. तुम्ही कोणताही एक शब्द लिहिलं तरी चालते, ऑन लिहिलं किंवा क्लोज लिहिलं तरी चालते या सेंटेन्स मध्ये. आता हे जे S2 डॅश आहे हे बनल -Q. S2 म्हणजे Q, तर S2 डॅश म्हणजे -Q. S3 डॅश, S3 म्हणजे R, S3 डॅश म्हणजे -R. ओके, तर मी याचा लॉजिकल एक्सप्रेशन लिहितो. The logical expression of given circuit is, चला पहा, हे दोन फॉर्म्युले वापरायचे. पॅरलल मध्ये स्विचेस असले तर तुम्ही PRQ अशा लिहायचा, R लिहायचा. आणि सीरीज मध्ये स्विचेस असले तर तुम्ही AND लिहायचा. या मला इकडे नाव सी दिस फर्स्ट पार्ट एवढा पहा. आता ही स्विच S1 म्हणजे P काय, याने सीरीज मध्ये आहे सध्या. पहिले एक काम करतो, या ग्रुपचं मी एक्सप्रेशन लिहितो. S2 डॅश म्हणजे -Q आणि S3 म्हणजे R. S3 समजतंय. आणि हे दोन्ही पॅरलल मध्ये आहे आणि पॅरललचा फॉर्म्युला आहे R. पॅरललचा फॉर्म्युला आहे R. म्हटलं. आणि ही जी स्विच आहे P, this is connected in series with this group. सीरीजचा फॉर्म्युला आहे AND. सीरीजचा फॉर्म्युला AND. आता या टोकापासून या टोकापर्यंतचं हे एक्सप्रेशन तयार आहे. ओके, आता हे वाला एक्सप्रेशन या लाईनचा. हे S2 डॅश म्हणजे -Q आणि S3 डॅश म्हणजे -R. आणि दोन्ही सीरीज मध्ये आहे. सीरीजचा फॉर्म्युला आहे AND. आता ही पूरी लाईन आणि ही लाईन दीज आर कनेक्टेड इन पॅरलल. तर या पहिल्या लाईनचं हे उत्तर आहे या लाईनचा आणि या लाईनचं हे आहे. तर दीज आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरललचा फॉर्म्युला R आहे.
ओके, तर हे झालं आपलं टोटल एक्सप्रेशन ऑफ द सर्किट. ठीक आहे. आता याचा ट्रूथ टेबल काढू, एक काढून देतो आणि मग ट्रूथ टेबलचा सराव आहे आपल्याला. सो लेट अस ड्रॉ. ओके, यामध्ये फटाफट होते, काही चिंता नाही. ट्रूथ टेबल मध्ये मी ट्रूथ टेबलला स्विचिंग टेबल म्हणतात. स्विचिंग टेबल. ट्रूथ टेबल सारखंच ट्रूथ टेबल आहे आणि आपल्याला चेंज काय करायचं आहे स्विचिंग टेबल मध्ये. तर जुन्या जमान्यात आपण काय करत होतो, टी लिहित होतो ट्रू, आणि ट्रूच्या जागेवर तुम्हाला 1 लिहायचं आहे. बस एवढा बदल करायचा स्विचिंग सर्किटच्या टेबल मध्ये, आणि फॉल्सच्या जागेवर 0 लिहायचं बस. ओके, आय एम रायटिंग दिस इन हेडिंग. P Q R आर बेसिक लेटर्स. -Q -R लागणार, लावले. आता -Q R चा ब्रॅकेट इथे बनवला. ओके, आणि याला मी P सोबत ऍड करीन याच्यासोबत. झालं, हे झाला पहिला मोठा ब्रॅकेट. आता या दोघांचा ऍड करा, हे झाला दुसरा ब्रॅकेट. आता हे वाला आहे तुमचा पहिला ब्रॅकेट आणि हे वाला आहे दुसरा ब्रॅकेट. मधात आर लावा, या दोघांच्या मधात हे पहिला ब्रॅकेट, हे वाला दुसरा ब्रॅकेट, मधात आर लावा या दोघांच्या. तर हे बनते फायनल आन्सर. 7 or 8 इज कॉल्ड फायनल आन्सर. एवढी मोठी हेडिंग न लिहिता एवढं छोटं चालते. ठीक आहे, चल पहा पटपट करतो. हे P Q R वाला आहे, तर याची ट्रिक कशी आहे ऐका. 4T 4F असं लिहित होतो माहित आहे. तर 4T 4F, मग 2T 2F, 2T 2F, मग 1T F, 1T 1F, 1T 1F, 1T 1F. अशा टाईपचे हे वेगवेगळे कॉम्बिनेशन इथं बनवतो. आता फटाफट फिल अप द ब्लँक्स. -Q तयार करा, याचा उलटा. 1 म्हणजे ट्रू असते, 0 म्हणजे फॉल्स असते. ट्रूचा उलटा फॉल्स, 0 0 1, 0 चा उलटा 1 निगेटिव्ह, 0 0 1 1. आता R चा निगेटिव्ह घ्या. 1 चा 0 1 0 1 0 1 0 1. आता या दोघांचा R करा. हे बघा, R चा फॉर्म्युला दिलेला आहे. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. बघा मग इथं फॉल्स म्हणून 0 तुम्हाला दिसणार आहे. 1 2 या पेअर मध्ये आहे, तर फॉल्स असतील तर फॉल्स, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, असं मेन फॉर्म्युला बनते याच्यात. तर हे बनते याच्यासमोर 0, हे नाही बनत, हे नाही. मग बाकीचे आन्सर अपोजिट लिहायची पद्धत आहे आपल्याला. इथं अपोजिट म्हणजे 1 राईट. ठीक आहे. आता या कॉलमले P सोबत ऍड करा, याच्यासोबत, हे पहिल्यासोबत. ऍडचा फॉर्म्युला लागला. आता ऍडचा फॉर्म्युला म्हणजे काय, ऍडचा दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. हे बघा पहिला पेअर दोन्ही ट्रू आहे, ट्रू या. ट्रू म्हणजे 1, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू आहे 1. तिसरा दोन्ही ट्रू, चौथाही आहे. ठीक आहे, थोडासा 1 खाली झाला आहे, तुम्ही बरोबर पाहून घ्या. हे 5वा 6वा 7वा 8वा नाही आहे, दोन्ही ट्रू नाही आहे. दोन्ही ट्रू वाले मेन आन्सर. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू अँड रिमेनिंग आर अपोजिट. ओके, आता या दोघांना ऍड करा. ऍडचा परत तोच फॉर्म्युला. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, 1 2 3 4. चौथा मेन फॉर्म्युला. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही, हे शेवटचा आहे. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, रिमेनिंग आर 0. आता या दोघांना आर करा अँड दिस गिव्स यू या पुऱ्या सर्किटचं फायनल एक्सप्रेशन जो होता त्याचा आन्सर देईल. आरचा फॉर्म्युला येऊन जाऊन 3च फॉर्म्युले येतात याच्यात. स्विचिंग सर्किटमध्ये इम्प्लाइज आणि डबल इम्प्लाइज येत नाही.
याच्यात अँड आर आणि नॉट यांचेच ऑपरेशन आहे. काल यांच्या छोटे सिंपल सर्किट जे बेसिक सर्किट होते ते तुम्हाला समजून दिले आहे. आता आरचा फॉर्म्युला घ्या. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स 1 2 मेन आन्सर मस्ट बी रिटर्न फर्स्ट. 3 4 येत आहे हे 3 आहे मग आणि शेवटचं नाही आहे मग अपोजिट बाकीचे 4 झाले हे 4 सॉरी 1 दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स हे आहे हे बरोबर अपोजिटली आहे हे जे बरोबर दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स 1 2 3 4 ओके. आणि हे झालं आपलं स्विचिंग टेबल. म्हटलं का तुम्हाला. आता थोडंसं आता स्विचिंग टेबल काढणं म्हणजे ट्रूथ टेबल काढणं आहे. आता याच्यात थोडंसं तुम्हाला समजून द्यायचं होतं तर ऐका. स्विचिंग टेबलमध्ये थोडंसं समजून देतो जास्त काही घेत नाही. हाऊ द सर्किट वर्क्स हे सांगतो. सर्किटचं वर्किंग कसं होते हे तुम्ही ऐका. थोडक्यात ऐका आणखी सांगितलं. हे आहे आपली सर्किट. 1 म्हणजे बटन ऑन करणे स्विच ऑन करणे आणि 0 म्हणजे स्विच ऑफ करणे. चला बघा थोडंसं समजून देतो. दीज आर द बेसिक लेटर्स बेसिक स्टेटमेंट्स. ऐका. आता हे पहिली लाईन बघा. P ऑन आहे ठीक आहे. P ऑन आहे. Q ऑन आहे. हे -Q आहे तर हे 0 झालं. हे P आहे हे -Q आहे. हे R आहे -Q -R ठीक आहे. चला तर Q ऑन आहे. Q ऑन आहे तर -Q आहे R ऑन आहे तर राहू दे. -Q ऑफ होईल हे ऑन आहे -R आहे ऑफ होईल. 1 0 मी लिहिले आहे. 1 0 याच्यासाठी 1 म्हणजे स्विच ऑन आणि 0 म्हणजे स्विच ऑफ. नाउ सी द वर्किंग ऑफ सर्किट. ओके. हे ऑन आहे तर करंट पास होईल ठीक आहे. बायफर्केट होईल थोडाफार. आता हे ऑन आहे पास होईल. हे ऑफ आहे इकडून ब्रेक होईल करंट ब्रेक होऊन जाईल. परंतु या रस्त्याने आपला करंट चालला. ओके. आता करंट विल पास थ्रू दिस वायर. आणि या खालच्या वायरच्या बाबतीत विचार केला तर हे ब्रेक आहे हे ब्रेक आहे ऑफ आहे दोन्ही स्विचेस. परंतु आपला करंट या रस्त्याने चालला. ओके. आणि लाईट विल बी ऑन. हे पहा पहिला वाला आन्सर. दिस इज अ लाईट विल बी ऑन. ओके. चला दुसरं सांगतो. एखादा पेयर 2-3 पेयर पहा. असे पूर्ण पेयर आपण ऑब्झर्व करू शकतो. लुक हियर. P इज ऑन. हे सगळे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे. अलग परिस्थितीत कोणतं स्विच ऑफ ठेवता कोणतं ऑन ठेवता आणि बोला हे तिन्ही ऑन ठेवले तर आपलं सर्किट वर्किंग मध्ये राहते असं सांगते आपल्याला. लाईट जळलं म्हणजे काय सर्किट इज वर्किंग. करंट इज पासिंग थ्रू दिस वायर. नाउ सी सेकंड स्टेज. P is on, Q is on. Q ऑन आहे परंतु -Q ऑफ होऊन जाईल ठीक आहे. -Q ऑफ होऊन जाईल. R ऑफ आहे. R कसा आहे ऑफ आहे तर R ऑफ आहे 0 तर -R ऑन होऊन जाईल ठीक आहे. चला मी 1 0 लिहिले आहे. 1 चा अर्थ स्विच ऑन असणे आणि 0 चा अर्थ स्विच ऑफ असणे. चला बघा आता स्विच ऑन आहे म्हणजे करंट पास होईल. परंतु हे दोन्ही स्विचेस ऑफ आहेत 0 0 तर करंट ब्रेक झाला म्हणून या रस्त्याला करंट थ्रू जाणार नाही. ओके. आता या वायरला पहा इथंच ब्रेक झाला आहे. हे जरी ऑन आहे हे ऑफ आहे. ऑफ असल्यामुळे करंट विल नॉट पास थ्रू दिस वायर अँड हियर इट इज ब्रेक. हे सॉरी इट इज ऑन. या ऑनचा काही मतलब नाही माझ्यासाठी. हे ऑफ आहे ना करंट जाणार नाही. इथूनही करंट इथं पास नाही होत. हे ब्रेक होते इथंच ब्रेक होऊन जाते. मग दोन्ही रस्त्यावर ब्रेक होते. करंट विल नॉट क्रॉस अँड लाईट विल बी ऑफ. हे बघा लाईट ऑफ. लाईट आपलं आउटपुट देते.
पुऱ्या सर्किट मधून करंट केव्हा पास होते त्याचा आउटपुट आपल्याला लाईट देते. दॅट इज द आन्सर. बघा मस्त आहे. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही सर्व हे कॉम्बिनेशन्स ऑब्झर्व करू शकता. इट इज व्हेरी व्हेरी ट्रू. म्हणजे करंट पुरा केव्हा पास होईल तर अशा पद्धतीने तुम्ही समजू शकता. कोणता बटन ऑन ठेवायचा, कोणता ऑफ ठेवायचा, या तीन बेसिक लेटरवर हे तीन असते. एखादा आणखीन घ्यायची इच्छा असेल तर पहा, तिन्ही झिरो घेतो. ठीक आहे, ते झिरो तुम्हाला समजून देतो. बस झालं. बाकी तुम्ही पाच तुम्ही समजत बसा. या कॉम्बिनेशनला घेतो. पी स्विच ही ऑफ आहे, क्यू ही ऑफ आहे, आर ही ऑफ आहे. यामध्ये इकडे पी ऑफ आहे, क्यू ऑफ आहे. क्यू ऑफ आहे तर क्यू ऑफ आहे तर माइनस क्यू ऑन होते. ठीक आहे. आणि आर सुद्धा ऑफ आहे, आर ऑफ आहे, माइनस आर ऑन होते. ठीक आहे. आता बघा बरं, तिन्ही स्विचेस ऑफ आहे तर करंट पास होते का? हे ऑफ आहे, थोडं पुढे जाणार नाही. मग या सर्किटचा काही मतलब नाही. ऑन असो ऑफ असो करंट पुढे जातच नाही. आता खाली पहा या रस्त्याला. सो करंट इज ऑन, स्विच इज ऑन, हे ऑन. यस, व्हेरी नाइस. द करंट विल पास थ्रू दिस वायर अँड लाईट इज ऑन. हे बघा शेवटचा आन्सर ऑन. स्विचिंग सर्किटचं वर्किंग सांगून राहिलो मी. हाऊ दिस सर्किट वर्क्स आणि हाऊ द ट्रूथ टेबल इज बेनिफिशियल. स्विचिंगच्या सर्किटच्या वर्किंगसाठी याचा लय महत्त्व आहे. लेट अस सी वन मोर क्वेश्चन. सी वन मोर सर्किट. याचा आपण लॉजिकल एक्सप्रेशन देऊ पहिले. हाऊ एक्सप्रेशन इज हे S1 होय, S1 डॅश आहे, S3 डॅश, S1 S2. आपल्याला तीन स्विचेसचं काम आहे, S1 S2 S3. तर मी S1 ला P मानतो, S2 ला Q मानतो, S3 ला R मानतो. चांगलं दिसलं पाहिजे त्याच्यासाठी घेत असतो आपण. ठीक आहे. खूप साऱ्या गोष्टी जीवनात आपण चांगल्या दिसण्यासाठीच करतो, म्हणून हे सुद्धा करू. स्विच S1 इज क्लोज्ड. क्लोज शब्दाच्या ऑन मध्ये ऑन लिहिलं तरी चालते. प्युअर ऑन. स्विच S1 इज ऑन. याला लिहितो स्विच S2 इज ऑन. हे आपली लॉजिक मध्ये पद्धत आहे. ठीक आहे. म्हणजे कन्वर्ट द स्विच इन फॉर्म ऑफ स्टेटमेंट्स. स्विच S3 इज ऑन. क्लोज्ड. क्लोजचा पर्याय शब्द आहे ऑन. ओपनचा पर्याय शब्द आहे ऑफ. हे नवीन दोन टर्म आले होते. आता आपण लॉजिकल एक्सप्रेशन घेऊ. द लॉजिकल एक्सप्रेशन. द लॉजिकल एक्सप्रेशन याला बुलियन एक्सप्रेशन म्हणतात. एक्सप्रेशन ऑफ गिवन सर्किट इज. चला याला परत दोनच फॉर्म्युले आहेत, कुठेही जा. सध्या तर दोन फॉर्म्युलेशन नाही. पॅरलल कॉम्बिनेशन असलं तर तुम्ही आर लिहिजा त्या स्विचेसचा, आणि सिरीज कॉम्बिनेशन असलं तर अँड लिहिजा. नाव यूज इट. नाव हे बघा, पहिले हे एवढं ग्रुप घेतो. बोलो, हे दोन सिरीज मध्ये आहे. S1 डॅश म्हणजे मायनस पी, S1 म्हणजे पी, S1 डॅश म्हणजे मायनस पी, तर मायनस पी लिहितो. आता हे सिरीज आहे, सिरीज म्हणजे अँड. मायनस आर, S3 म्हणजे आर, S3 डॅश म्हणजे मायनस आर. ऑलराइट. आता S1 म्हणजे पी, S1 म्हणजे पी. आता हे वाली लाईन आणि ही लाईन हे पॅरलल झाले. पॅरलल म्हणजे आर, हे वाली आणि हे वाली, तर पॅरलल म्हणजे आर. अँड दिस इज आन्सर ऑफ दिस ग्रुप. आता या ग्रुपचा करून घेऊ. S1 S2 आर कनेक्टेड इन सिरीज. S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q. आता हे सिरीज आहे, सिरीज म्हणजे अँड. तर एका ब्रॅकेट मध्ये या दोघांचं कॉम्बिनेशन देऊन टाकतो. ओके. या ग्रुपचा आन्सर एवढा एक्सप्रेशन आहे आणि याचा हे वाला आहे. आणि आता हे पूरी लाईन एकच पहा. ही पूरी लाईन आहे आणि ही लाईन आहे. these are connected in parallel. Parallel साठी R आहे. That's all. This is the final expression of the circuit.
आता याचं ट्रूथ टेबल और स्विचिंग टेबल तुम्ही सहज बोलू शकता. ट्रूथ टेबलचा भरपूर अभ्यास झाला आहे. भरपूर सफिशियंट प्रॅक्टिस वी आर मेड ऑफ ट्रूथ टेबल. फक्त चेंजेस लक्षात ठेवा. टीच्या जागेवर 1 अँड इन प्लेस ऑफ फॉल्स यू हॅव टू राईट 0. आता उलटा क्वेश्चन आहे. आता पहिल्या प्रश्नात काय होतं? स्विचिंग सर्किट वॉज गिवन टू यू अँड यू हॅव रिटन एक्सप्रेशन. आता उलटा आहे. एक्सप्रेशन इज गिवन टू यू अँड यू हॅव टू कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. सर्किट डायग्राम तुम्हाला बनवायचा आहे. कोणाचा? या एक्सप्रेशनचा. ओके. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. याच्यातही दोनच फॉर्म्युले आहेत. आरचा असलं तर तुम्ही पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस बनवा. अँडचं असलं तर सिरीज ऑफ 2 स्विचेस बनवा. ओके. यामध्ये इकडे माझ्यासोबत तर या ब्रॅकेटला एका वायरमध्ये मी कनेक्ट करतो. बोला अँड आहे तर अँड म्हणजे सिरीज. अशा 2 स्विचेस बनवा. ही स्विचेस आहे. एकाचं नाव द्या -P. असे नाव चालते का? S1 S2 ची गरज नाही आपल्याला. सध्या एवढं चालतं. तर दिस इज द डायग्राम ऑफ पहिला ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट बघा. P अँड -R अँड म्हणजे सिरीज. तर या ब्रॅकेटचं एक दुसऱ्या वायरमध्ये कनेक्शन करतो. तर एकाचं नाव देतो P, दुसऱ्याचा -R. बोला सिरीज म्हणजेच काय झालं? अँड. दोनच तर फॉर्म्युले आहे. सिरीज म्हणजे अँड, पॅरलल म्हणजे आर. बस एवढं लक्षात ठेवा. आता हे वाला ब्रॅकेट, this line, this bracket, this line. Now these are connected by R. R म्हणजे parallel. Therefore I connect like this. ठीक आहे. and पूर्ण सर्किट कंप्लीट करासाठी किंवा करंट पास करासाठी बॅटरी लावा आणि इंडिकेटर साठी लाईट लावा. and this completes switching circuit. याला म्हणतात switching circuit. ओके. झालं. या प्रॉब्लेम मध्ये फक्त कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किटच आहे. एवढं बनवा, काय हरकत आहे? ठीक आहे. लेट अस टेक सेकंड. चला सेकंड क्वेश्चन. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट P and R or -Q and -R or -P and -R. यावर मी येऊन जाऊन दोनच फॉर्म्युल्यावर स्ट्रेस करून राहिलो इथं सध्या. आरचं डायग्राम पॅरलल, अँडचं डायग्राम सिरीज. यावर इकडे बोलो अँडचं डायग्राम काढा, सिरीज. सध्या काही नाव बदलायची गरज नाही. जिथं गरज होती तिथं मी सांगितलं. याला P द्या, याला R द्या, झंझट नाही. समजा नाव बदलायचे असेल तर P ला S1 देजा, Q ला S2 देजा, R ला S3 देजा. दिस इज अ कॉमन मेथड. ओके. आता याचं या ब्रॅकेटचं बनवा. हे अँड होय. अँड म्हणजे सिरीज. या सेकंड लाईन याचं नाव -Q. सध्या आपल्याला देता येते नावाचे -R. नाव नाही बदलवले तरी चालते. अँड म्हणजे हे झालं काय? सिरीज. हे अँडच होय. हे बनवूनच घेतो. -P -R हे ना अँड म्हणजे सिरीज. तर पहिल्या ब्रॅकेटची ही लाईन आहे, दुसऱ्या ब्रॅकेटचं हे कनेक्शन आहे, तिसऱ्या ब्रॅकेटचं हे कनेक्शन. अँड दिस 3 ब्रॅकेट्स आर कनेक्टेड बाय R. आणि R चा मतलबच आहे पॅरलल बनवा. बनवून घेतो. बोला सर्व पॅरलल मध्ये झाले की नाही? सुंदर सर्किट बनते. अँड कंप्लीट द कनेक्शन बाय कनेक्टिंग battery and indicator light. ठीक आहे. झालं असं डायरेक्शन द्यायची. ओके. दिस इज अ सर्किट डायग्राम ऑफ दिस एक्सप्रेशन. ओके. चला आणखीन बघा. याची प्रॅक्टिस केली तर एक वन मोर सर्किट डायग्राम. P and Q are -P and ब्रॅकेट मध्ये -Q or P or R.
चालेल. इथं नाव बदलायची काही प्रथा नसल्यामुळे असंच लिहिता येते. लेट अस टेक इट. बदलायचं असेल तर बदला, काही चिंता नाही, पण मेक इट इझी. लेट अस ड्रॉ द डायग्राम ऑफ दिस ब्रॅकेट. तर हे ब्रॅकेटमध्ये अँड आहे, अँड म्हणजे दो सिरीजमध्ये कनेक्ट करून घ्या असा. कधी कधी थोडंसं स्केचिंग करावं लागतं, रफमध्ये बनवून मग फेअरमध्ये सुंदर डायग्राम बनवता येतो. ठीक आहे, या ब्रॅकेटचा आन्सर झाला. आता याच्यात एक काम करतो, याचा पहिले करून घेतो. हे अँड म्हणजे सिरीज बनणार आहे, पण या ब्रॅकेटचं उत्तर तो आहे. सो लेट अस ड्रॉ इट. हे आर आहे, तिन्ही आर मध्ये आहे, अँड आरचा मतलब सांगितलं आहे, यू हॅव टू कनेक्ट दिस थ्री स्विचेस इन पॅरलल. बघा मी असं करतो. 1 2 3. एकाचं नाव आहे -Q, एकाचं नाव आहे P, तिसऱ्याचा टर्म आहे R. ओके, तर हे झाला कोणाचा डायग्राम? या ब्रॅकेटचा. अँड म्हणजे सिरीज. तर सिरीज कोणासोबत? -P एकच स्विच होईल. याचा नेमिंग करा -P. दॅट्स ऑल. या पुऱ्या ब्रॅकेटचा आन्सर मी इथून इथपर्यंत ड्रॉ केला आहे, आणि हे मला इथं आहे. And these are connected by R. R means for a parallel. Okay, and complete the circuit by drawing. Okay, one circuit diagram. सुंदर आहे. ठीक आहे, मजा येते याच्यात, सिंपलही आहे. Let us take one more. Draw the switching circuit. P and -Q and R, or P and -Q or -R. चला पहिले या ब्रॅकेटचं बनवून घेऊ. अँड म्हणजे काही चिंता नाही, अँड म्हणजे सिरीज. चला बरोबर बनवतो. 1 2 3. नेम दिस P -Q R. बघा सिरीज मध्ये बनवलंय म्हणजे अँड झाला. आता याची व्यवस्था करा. तर पहिले या ब्रॅकेटचं करून घेतो. हे आर आहे, आर म्हणजे पॅरलल. मागच्या सारखं झालंय. ओके, नेम इट -Q and -R. आणि इथं P अँड म्हणजे सिरीज. Now this group is this line and this group is this line. Both are connected by R, and R म्हणजे parallel. ठीक आहे, आणि लाईट ट्यूब लाईट तुम्ही खाली लावून घ्या. दॅट्स ऑल. दिस कंप्लीट्स द सर्किट. एखाद्या वेळेला एवढी सर्किट दिली असली तरी चालते, पण व्यवस्थित बनवासाठी तुम्हाला हे कनेक्शन कंप्लीट करावं. ओके, तर हे झालं सिंपल. बाय ड्रॉइंग सर्किट डायग्राम फ्रॉम द गिवन एक्सप्रेशन, अँड फ्रॉम द गिवन सर्किट डायग्राम राईट द लॉजिकल एक्सप्रेशन. हे झाले दोन प्रकार. आणखीन बघा. See one more question. Find the symbolic form of the following switching circuit. पहिला क्वेश्चन. या सर्किटचं तुम्ही एक्सप्रेशन लिहिणे त्याला सिंबॉलिक फॉर्म म्हणतात. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल, स्विचिंग टेबल. ओके, स्विचिंग टेबलचे लय, ट्रूथ टेबलचे लय नाव आहे. स्विचिंग टेबल, इनपुट आउटपुट टेबल, अँड इंटरप्रिट युअर रिझल्ट, ते नंतर. तर सगळ्यात पहिले याचा मी हे आपलं सिंबॉलिक फॉर्म बनवायचा आहे, म्हणजे लॉजिकल एक्सप्रेशन. त्याच्यासाठी मी काय करतो, सोल्युशन मध्ये S1 S2 S1 S2 म्हणजे S1 ला P मानतो, S2 ला Q मानतो. That is convenient for letters for us. Let P stands for switch S1 is closed. Convert the switch S1 into P, S2 into Q. Switch S1 is closed. On. Q ला मी switch S2 मानतो.
is closed. ओके, आणि याचा एक्सप्रेशन लिहून घेतो. Therefore the logical expression, या symbolic फॉर्म हे शब्द चालते, पण हे मोस्ट बेटर आहे. लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ गिवन सर्किट इज, ऐका हे पहिले याचा आन्सर देऊन घ्या. हे पॅरलल मध्ये आहे. पॅरलल म्हणजे आर, हे पी होय, हे क्यू होय. पी आर क्यू. आता हे दोन्ही, हे वाला ग्रुप आणि हे स्विच आणि हे स्विच, हे तिघे सिरीज मध्ये आहे. पण याचं नाव द्या. S1 म्हणजे P, S1 डॅश म्हणजे -P, आणि S2 म्हणजे Q, S2 डॅश म्हणजे -Q. Okay, and this group switch and this switch are connected in series. Series म्हणजे AND law, बिंदास. दोनच फॉर्म्युला आहे. R म्हणजे parallel, AND म्हणजे series. And this completes the expression. तर हे झालं तुमचं पहिला आन्सर. दुसरा प्रश्न विचारला आहे, construct the switching table, बनवतो and interpret your result. ठीक आहे, ते करून काही हरकत नाही. हे नवीन आहे, इंटरप्रिट युअर रिझल्ट. ठीक आहे, करू आपण. तर पहिले मी टेबल बनवतो. याचा टेबल इझी आहे बघा. थोडासा मोठं इकडला. Let us draw second question. Switching table. Okay. P आणि Q दोनच लेटर असल्यामुळे जास्त चिंता वाला काम नाही. -P -Q लागणार. -P -Q. ठीक आहे. आता PRQ बनवून घ्या. आता हे PRQ झाला, हे -P झाला, हे -Q. या तिघांचा अँड करा. 1 2 3, 1 2 3 अँड. सोबतच होते, काही नाही, एका जमाना होऊन जाते. हे R अँड -P अँड -Q. सोबतच केलं 3. चला, आता टेबल इज व्हेरी इझी टास्क फॉर यू. चला, फक्त नवीन काम काय, T च्या जागेवर 1 and F च्या जागेवर 0. These are binomial letters, binomial numbers. तर जेव्हा दोन हे असते, 4 कॉम्बिनेशन आपण लिहित असतो. आता मायनस करा. इथं 3च ऑपरेशन तुम्हाला स्विचिंग टेबल मध्ये म्हणा, सर्किट या टॉपिक मध्ये 3च ऑपरेशन चालते. अँड, ऑर आणि नॉट. नॉट घ्या. याचा 1 चा 0, 1 ऑफ म्हणजे उलटा. आता याचा उलटा करा. Q चा 1 चा 0, 1 0 1. PRQ बनवून घ्या. PRQ. और म्हणजे काय, ऑरचा फॉर्म्युला दोन्ही 0 असले, दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स. 1 2 3 4. मेन आन्सर शुड बी रिटन फर्स्ट अँड बाकीचे बिंदास अपोजिट होते. आता अँडचा फॉर्म्युला लागला. कोणाचा अँड, याचा आणि याचा, तिघांचा. 1 2 3. 2चा अँडचा फॉर्म्युला आहे तुमच्याजवळ. दोन्ही ट्रू असले तर ट्रू, तर 3चा एक्सटेंड करा. 3चा हे लहान भाऊ झाला 2चा. P and Q, ट्रू अँड ट्रू इज इक्वल टू ट्रू. ठीक आहे. 3चा फॉर्म्युला बनवा. 3चा जर दोन्ही ट्रू असले तर ट्रू बोलतो, तर 3चा असं बोलतो. जर तिन्ही ट्रू असले तर ट्रू, नाही तर नाही. हे छोटा भाऊ, हे मोठा भाऊ, लहान भाऊ मोठा भाऊ. ओके, तर लक्षात आला. तर हे 2चा फॉर्म्युला दोन्ही ट्रू असले तर ट्रू, आणि ह्याच्यात 3 ट्रू असले तर ट्रू. आणि आर मध्ये तसंच आहे, कधी कधी येते, काल वापरलं होतं मी. तर जर दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स. ओके, याचा मोठा भाऊ जर 3 फॉल्स असले तर फॉल्स. असं काल आपण एका याच्यात वापरलं होतं, किंवा आणखी येऊन जाईल. तर हे लहान भाऊ मोठा भाऊ, लहान भाऊ
जर दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स, जर तिन्ही फॉल्स असले तर फॉल्स. 3 काय 4 आले याच्यापेक्षा मोठा भाऊ असलं चालते आपल्याला. जर फॉल्स असले तर फॉल्स. तर हे आपल्याला सध्या हे पाहिजे. दोन्ही ट्रू असले तर ट्रू अँडचा फॉर्म्युला. तिन्ही ट्रू असले तर ट्रू. यावर हे तिन्ही ट्रू, हे तिन्ही एखादा नाही तर उलट लिहिला. या एक हे वाला ब्रॅकेट, हे दुसरा ब्रॅकेट आणि हे तिसरा. बोला या तिघांचा अँड एका दमा करायचा. बोला तिन्ही ट्रू असले तर ट्रू लिहिला एक, तिन्ही ट्रू असले तर नाही आहे सध्या, हे नाही आहे आणि हे नाही, म्हणजे सर्वचे सर्व उलटे आन्सर आहे फॉल्स. जर हेच टेबल टी एफ चं राहिलं असतं तर हे एफ 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 दिसलं असतं. बोला इट इज कॉन्ट्राडिक्शन ऑर नॉट. हे कॉन्ट्राडिक्शन मिळालेलं आहे. आता याचा अर्थ सांगतो. सेकंड क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल. नाउ इंटरप्रिट युअर रिझल्ट. या रिझल्टचा अर्थ सांगतो तुम्हाला. ऐका, हे आपलं स्विचिंग टेबल आहे. अर्थ काय आहे? हे 0 दिस इज आउटपुट सांगतो. यावर इकडे आणखीन एक दोन क्लिअर घेतो आणि मग पहा. हे इनपुट आहे, हे आउटपुट आहे. आउटपुट इज म्हणजे आउटपुट इज इंडिकेटेड बाय दिस लाईट, इंडिकेटर म्हणून. ठीक आहे. आणि हे लाईटचा आन्सर इथं भेटणार आहे. यावर पी आणि क्यू हे दोन स्विचेस इनपुट आहे आणि हे आउटपुट आहे. लाईट जळणे म्हणजे सर्किट वर्किंग मध्ये आहे. पुरी सर्किट वर्किंग मध्ये आहे म्हणजे लाईट जळल. ठीक आहे. लाईट विल ग्लो. ठीक आहे. यावर आता हे दोन स्विच ऑन करा. इनपुट ऑन. मग S1 हे ऑन आहे तर S1 डॅश ऑफ आहे. S2 म्हणजे Q आहे, हे Q तर S2 ऑन आहे, S2 डॅश ऑफ आहे. यावर बोला इथून करंट पास होईल. हे ऑन स्विच आहे, करंट पास होईल, परंतु हे ऑफ स्विच आहे. इथं करंट ब्रेक होईल आणि ब्रेक झाल्यामुळे लाईट ऑफ राहील. हे बघा लाईट ऑफ. ठीक आहे. आता परत आहे का दुसरा कॉम्बिनेशन. S1 म्हणजे P ऑन आहे, S2 ऑफ आहे. ठीक आहे. मग S1 ऑन आहे तर S1 डॅश ऑफ आहे, S2 ऑफ आहे तर S2 डॅश ऑन आहे. हे निगेटिव्ह आहे म्हणून. चला मग करंट पास करा. सो हे ऑन आहे, इथं करंट पास होईल, इकडे ऑफ आहे, ब्रेक होईल. जाऊ द्या, इकडून तर पास झाला पण इथं 0 आहे ना, ऑफ आहे. हे स्विच ऑफ आहे, ऑफ आहे म्हणजे ब्रेक आहे, पुढे करंट जात नाही. हे जरी ऑन असेल तरी हे करंट पुढे जात नाही आणि म्हणून लाईट इज ऑफ. हे बघा सेकंड इंटरप्रिटेशन. तिसरं कॉम्बिनेशन पहा. These are called input and this is output. चला P0 घ्या, Q1 घ्या, 1 म्हणजे ऑन. तर P0 घेतलं तर -P1 होऊन जाईल आणि Q1 घेतलं तर -Q किती होईल? 0. लेट अस सी द वर्किंग. तर करंट पास करा. हे 0 म्हणजे ब्रेक आहे, जाऊ द्या. आता इकडून करंट हे ऑन आहे, हे ऑन आहे, इकडून करंट पास होईल आणि चला हे ऑन आहे, करंट पास होईल पण इथं ऑफ निघाला. ठीक आहे. हे बघा हे ऑन आहे, हे ऑन आहे आणि इथं ऑफ झाला, करंट ब्रेक होईल अँड लाईट विल अगेन ऑफ. ठीक आहे. चौथा हे 0 आहे, हे 0 आहे म्हणजे दोन्ही स्विचेस ऑफ आहे. सो हे ऑफ आहे, हे ऑफ आहे. ओके. तर S1 0 आहे तर S1 डॅश 1 होईल, ऑफ ऑन होतो. S2 म्हणजे Q 0 आहे, ऑफ आहे तर S2 डॅश ऑन होईल. आता वर्किंग बघा. सो हे ऑफ, हे ऑफ, करंट पुढे जाणार नाही. हे जरी ऑन असले तरी पण बाहेर काम नाही होत. ओके. हे ऑफ असल्यामुळे करंट विल नॉट पास थ्रू द सर्किट अँड लाईट इज ऑफ. ओके. तर अशा पद्धतीनं याचं वर्किंग समजून देता येते प्रत्येक ठिकाणी. तर हे चारही परिस्थितीच्या वर कोणतीच परिस्थिती येणार नाही. समजले का? अँड कोणतेही बटन बंद चालू ठेवले याचा अर्थ काय झाला?
कोणतेही बटन तुम्ही 1 चालू ठेवले, सर्व प्रकारचे कॉम्बिनेशन घेतले आहे मी, हे चारी म्हणजे सर्व झाले. तर कोणतेही बटन आपण स्विचेस 1 चालू ठेवले तर तुमचं लाईट म्हणजेच आउटपुट इज 0. आणि आउटपुट 0 असणे म्हणजेच काय? नील आउटपुट आहे. दिस इज अ कॉन्ट्राडिक्शन. तर हे आहे तुमचं इंटरप्रिटेशन. हे तर झालं डिटेल समजून दे ना, थोडक्यात लिहून देतो. तर इंटरप्रिटेशन, given expression, given expression सर्किटचा of given circuit, given expression किंवा given circuit is contradiction. Given expression of circuit is contradiction means lamp L remains always off irrespective to on off of all switches. On all of all switches म्हणजे स्विचेस, हे सगळे स्विचेस तुम्ही ऑन करा की ऑफ करा, तुम्ही सगळे कॉम्बिनेशन बघितले आहे, पण लाईट कसं राहील? लाईट रिमेन्स ऑलवेज ऑफ. दिस इज द इंटरप्रिटेशन. असं थोडक्यात आपल्याला लिहायला लागते. ओके, उद्या आपण या स्विचिंग टेबलचा एक महत्त्वाचा भाग कंटिन्यू करणार आहे अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर उद्या